श्री स्वामी समर्थ. आज आपण गुलाबजामुन बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ही 1 किलो गुलाबजामुनचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं करून मसळायचं आहे. आणि जर आपल्याला पाणी लागलं थोडं तर इथं पाणी टाकणार आहे. आणि थोडं चवीनुसार हो का इथं मीठ घेतलेलं आहे. तर आज आपण गुलाबजामुन बनवणार आहे. तर आता मी थोडं थोडं करून सगळं असं हातानं पिटते. बघा आपला असा तिंबून झालेला आहे गुलाबजामुनचं पीठ. आता आपण ह्याला 10 मिनटं ठेवूया आणि मग गोळ्या करून घेऊया. बघा एवढे आपले गुलाबजामुन झालेले आहेत. आपण हातानं असे एकजीव करून गोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आपले ही 65 गुलाबजामुन झालेले आहेत. आणि आपण इथं 3 पावशेर साखर घेतलेली आहे. 1 किलो पीठ असल्यामुळं आपण 3 पावशेर साखर घेतलेली आहे. इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथं पाकाची चाचणी करायला ठेवलेली आहे. तर हे आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे ना, म्हणून इथं आपण हे केलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. इकडं तळायला लागल्याच्या नंतर इकडं साखरेचा पाक येईल ना, मग दोन्हीचं बरोबर होईल. तर इकडं आपण चाचणी करायला ठेवलेले आहे. आणि इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं. आता तळून घ्यायचे. आता आपलं इथं तेल हे झालेलं आहे. आपण आता गोळ्या टाकून घेऊया आणि तळून घेऊया. बघा असे आपण तळून घेऊया आणि खालीवर असं करून, म्हणजे गोल्डन कलर असतो आपण ह्याला तळून घ्यायचं आहे. का तरी लई किचकट काम असते. आणि आपण ही गोळ्या हाताला तूप लावून केलेल्या आहेत, मऊ चटक झालेले आहेत. तर आता आपण ही अशा हे करूया, तळून घेऊया. आणि बघा इथं आपल्या इतक्या गोळ्या झालेल्या आहेत, तळलेल्या आहेत बघा एवढ्या. आणि इथं आपण चाचणी करायला पाक ठेवलेला आहे. आता त्याची पण चाचणी यायला लागलेली आहे. मग बघा असा कलर आलेला आहे. आणि अशा कलरच्याच काढायच्या, असा गोल्डन कलर काढायचा. बघा कसा गोल्डन कलर आलेला आहे. असेच तळून घ्यायचे. बघा हो का आपली अशी चाचणी आलेली आहे. तर हो का अशी तार पण चालली आणि असं चिटकाई पण लागलेला आहे. तर आता आपण ह्याला 10 मिनटं ठेवूया गार करायला. आणि मग त्याच्यामध्ये ते गुलाबजामुन टाकून घेऊया. बघा हो का असं चिटकलं पाहिजे. हो का हे तार असं झालं पाहिजे. मग आपण ही 1 तारी काकणी आलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घेऊया टाकून. बघा आता आपण ह्यात टाकून घेतलेले आहे. तर असे खालीवर आपले गुलाबजामुन करून घेऊया. म्हणजे कसं ही पाकात मुरल्या जातील ना. आणि आपल्याकडे इलायची नव्हती म्हणून आपण इलायची टाकली नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये इलायची टाकून घ्या. आणि आपण ही 1 किलोचे बनवलेले आहेत. आणि साखर आपण 3 पावशेर टाकलेले आहे. म्हणजे ती गोडपणा जरा जास्त असला की बरं वाटते. तुम्ही तुमच्या गोडानुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही साखर टाकू शकतात. गोड कमी जास्त करू शकतात. बघा आता एकजीव करून झालेले आहेत. तर आता रात्रभर आपण असेच मुरायला ठेवणार आहेत. ह्या पाकात सगळे मुरले पाहिजेत. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली गुलाबजामुनचे ते मला कमेंट करून सांगा आणि फॉलो करा. आणि असेच माझ्या मैत्रिणींनो तुम्ही घरच्या घरी गुलाबजामुन बनवून खात जावा. का तर आपण घरी बनवलेले जास्त होतात आणि एकत आपण कमी पैशात जास्त पैशात कमी घेऊन येतो. तसे आपण कमी पैशात घरी जास्त बनवल्या जातात आणि भरपूर पोट भरून खाता पण येते. म्हणून आपण घरच्या घरी बनवतो गुलाबजामुन. तुम्हाला जर चांगले वाटले असेल तर मला कमेंट करा.